हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या मॅगी आरू या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. वर्षाच्या अखेरचा दिवस ते नवीन वर्षाच्या दिवसाची पहाट म्हणजेच एरुली ते सप्तशृंगी गड, नाशिक इथला आमचा प्रवास. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया एरुली ते सप्तशृंगी देवी नाशिकचा प्रवास. आता जे तुम्ही दृश्य बघत आहात ते नाशिक रोडचे आहे. खरं म्हणजे मला अजिबात कल्पना नव्हती की यूट्यूब चॅनलमध्ये असा हा प्रवास टाकेल. सो म्हणून आम्ही ठाणे ते नाशिकमधल्या प्रवासाचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेच नाही. पण अधूनमधून काढलेले व्हिडिओ पाहत असताना कल्पना आली की या व्हिडिओची थोडीफार एडिटिंग करून यूट्यूबवर टाकला तर याने तुम्हाला थोडीफार मदत होईलच, तर चांगलंच आहे. व्हिडिओच्या शेवटी एरुली ते सप्तशृंगी गड ह्या प्रवासाचे चार्ट तुम्हाला पुढे दिसेलच, म्हणजेच ट्रेन कोणती, किती वाजता पकडली वगैरे वगैरे. आता जे तुम्ही दृश्य बघत आहात ते नाशिक रोडचे आहे. आम्ही नाशिक रोडपासून ओल्ड CBSची बस पकडली. इथून ओल्ड CBS वरून नांदुरी जाण्यासाठी ST भेटली. तिथल्या ST मध्ये प्रवास करताना सप्तशृंगी देवीचे फोटोचे दृश्य तुम्हाला दिसत असेलच, आणि आमच्या सोबत हे काही भाविक ST मधून प्रवास करत असताना तुम्हाला दिसत असतीलच. आता आम्ही नांदुरी गावात रात्रीचे 10:30च्या दरम्यान पोहोचलो. नांदुरीवरून गडाचे अंतर 8 ते 9 किलोमीटरच्या दरम्यान आहे. नांदुरीवरून इथे पाहू शकता तुम्ही सकाळचे वातावरण, व त्यात जानेवारीचा पहिला महिना म्हणजेच खूप थंडी. अशाने वातावरण खूप छान आणि सुबक झालं होतं. इथे पाहू शकता तुम्ही सप्तशृंगी मंदिराचा देवीचा कळस. कॅमेऱ्यामधून दृश्य दुर्घट वाटत असले तरी रिअलमध्ये खूप संतोषजनक वाटत होते. इकडे बघू शकता तुम्ही गडांच्या पायऱ्या व भाविकांमधल्या देवींबद्दल असणारी भावना. या किती स्वच्छ आणि निर्मळ वाटत होत्या. बघू शकता तुम्ही मला इथे माझी हालत, पण मी न हार मानता उत्साहाने प्रयत्न करत होते पायऱ्या चढायचा. पण देवीच्या जवळ हाकेच्या अंतरावरच हे दृश्य पाहून सगळा थकवा हा माझा निघून गेला. सकाळचा पहारी असं दृश्य, आणि ते पण वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीलाच अतिशय विलक्षण आणि सुंदर असा हा माझा अनुभव. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका.